बेलपिंपळगाव येथे भव्य महिला मेळावा मोठ्या उत्साहात साजरा झालाय। लोकप्रिय आमदार श्री विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतून बेलपिंपळगाव येथे नेवासा तालुक्यातील लाडक्या बहिणींचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी भव्य महिला मेळावा पार पडला। महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि शासकीय योजनांचा थेट लाभ प्रत्येक भगिनीपर्यंत पोहोचविण्यासाठी ठाम निर्धारातून या महिला मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ रत्नमालाताई विठ्ठलराव लंघे पाटील यांनी महिलांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि शासनाच्या विविध योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं। महिलांचे सशक्तीकरण हेच समाजाच्या प्रगतीचे खरे सामर्थ्य आहे असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित महिलांमध्ये आत्मविश्वास व नवचैतन्य निर्माण झाले। यावेळी व्यासपीठावर पंचायत समिती विभागातील राठोड साहेब, कासार साहेब, सोनवणे साहेब यांनी विविध शासकीय योजनांची माहिती दिली। तहसील विभागातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना याबाबत चिंतामणी साहेब व निंबाळकर साहेब यांनी मार्गदर्शन केलं। तसेच कामगार विभागाचे अमोल दिघे यांनी कामगारांसाठी असलेल्या योजनांची सविस्तर माहिती दिली। बेलपिंपळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच किशोर गारुडे यांनी ग्रामस्थांना योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले। दरम्यान सर्व मान्यवरांनी आमदार लंघे पाटील यांच्या नेतृत्वावर दृढ विश्वास व्यक्त करत नेवासा तालुक्यात विकासाची गती अधिक वेगवान करण्याचा निर्धार व्यक्त केला। महिला भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती हीच आमदारांच्या कार्यावर असलेल्या दृढ विश्वासाची पावती ठरली आहे। महिला सक्षमीकरणाच्या दिशेने उचललेलं हे प्रभावी पाऊल नेवासा तालुक्यासाठी निश्चितच दिशादर्शक ठरणार आहे। यावेळी गटविकास अधिकारी कासार साहेब, माजी सरपंच राजेंद्र साठे व सरपंच किशोर गारुळे व उपसरपंच निवृत्ती सुरसे, माजी उपसरपंच वसंत कांगुणे, चौगुले सर, सीआरपी अर्चना वरगुडे, सीआरपी सुषमा साठे, भारतीताई बेंद्रे, नगरसेविका भारतीताई परदेशी, महिला बचत गटाच्या तालुका सचिव शिंदेताई, ज्येष्ठ नेते वसंत काका शेरकर, माजी सरपंच राजेंद्र साठे, राष्ट्रवादीचे वसंतराव कांगुणे, भाजपा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आदिनाथ पटारे, युवा नेते कुणाल बोरुडे, आबासाहेब शिंदे, माऊली गारुळे, दारकुंडे भाऊसाहेब, किशोर शिंदे, कामगार विभागाचे भारत चौगुले, सागर चौगुले, निलेश कांगुणे, दिलीप लंघे, सुदाम लंघे, आमदार यांचे कार्यालयीन प्रमुख महेंद्र दारकुंडे, केसरबाई चौगुले, शिंदे, साठे, गटकळ, भांड, तागड, कणगारे, वरघुडे, डिके, गारुळे, झिंजुर्डे, रोटे, लंघे, शेरकर, तरहाळ व सर्व बचत गटाच्या महिला व इतर गावातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। महिला मेळाव्याचं घ्यायचं कारणच एक आहे का जी महिला लाडकी बहीण असेल किंवा घरकुल योजना असेल किंवा कामगार योजना असेल यापासून जी वंचित राहिली तर त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी आमदार साहेबांच्या संकल्पनेतून मी मार्गदर्शनासाठी आज बेलपिंपळगाव गावात आले। कशासाठी तर ह्या ज्या महिला वंचित ह्या ज्या गोष्टीपासून तर त्याचा ते आपले अधिकारी आपण आणले समोर, त्यांचं आपण सांगितलं, त्यांनी जे काय पूर्तता पाहिजे त्या कागदपत्राची ती द्यायचं काम सर्व माता भगिनींना मी विनंती केली तर ती तुम्ही द्या, कारण हा लढा सर्वसामान्याचा आहे। सर्वसामान्य माणूस याच्यातून ह्या गोष्टीतून मी वंचित ठेवू शकत नाही। आणि हे जे अभियान आम्ही आज राबवलं महिला मेळाव्याचं तर हे 7 गटात राबवणारे, 7 प्रभागात राबवणारे, नुसतीच महिला बचत गटाची महिला न येता पूर्ण ग्रामस्थांच्या सर्व महिला आल्या पाहिजे, कारण ह्या सर्व आपल्या साऱ्या योजना आहेत, सरकारने ज्या योजना दिल्यात त्यांचा लाभ यांनी घेतला पाहिजे ही माझी त्यांना कळकळीची विनंती राहील। हे आपल्या जेवढ्या समजा लाडकी बहीण असेल तर लाडकी बहीण योजना बऱ्याचशा महिलांचं म्हणणं आहे आमची येत नाही। कशामुळे येत नाही ते KYC नाही, आधार कार्ड किंवा लिंक नाही, त्यात अधिकारी वर्गांना आपण थोडा सपोर्ट केला पाहिजे। कशासाठी का ते त्यांच्या टेबलला तत्पर आहेत, आपण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे। आणि दिवसांनी इथले सरपंच आहेत आपले तर त्यांच्या ऑफिसमध्ये पूर्ण महिलांना सांगितलं की तुमचे कागदपत्र द्या आणि ते कागदपत्र दिल्यानंतर सरपंच साहेबांचं म्हणजे त्यांनी ते कागदपत्र नेवाशाला पोच करायचे, कितपर्यंत गेले, कितपर्यंत राहिले, कितपर्यंत झाले नाही तर या गोष्टीचा पूर्ण पडताळणी 15 दिवसानंतर मी करणार आहे।
आणि ही पूर्ण योजना ज्या आहेत महिलांसाठी, तर ह्या महिलांना त्याचा पूर्ण फायदा मिळाला पाहिजे. आणि महिलांनी पण, माझी महिलांना कळकळीची विनंती राहील, स्वतःला वेळ द्या. स्वतः तुम्ही या कार्यक्रमाचं आपण आज सुरुवात बेलपिंपळगावपासून केली, तर ही पूर्ण 7 प्रभागात आपण हे प्रोग्राम घेणार आहोत. पूर्ण महिलांना या गोष्टी म्हणजे सगळी माहिती देणार आहोत. सगळ्या अधिकाऱ्यांचा एवढा सपोर्ट आहे, ते म्हणजे ताई आम्हाला कुठं बोलवा, आम्ही तिथं तत्परी. वरून घरकुलाचे जे समजा प्रलंबित का हे होते, कुपनचं होते, ते सर्व प्रश्न त्यांनी मार्गी लावले. आणि त्या संदर्भात सगळे अधिकारी बोलून त्यांनी त्या अधिकाऱ्यांना 14 दिवसाची इंटिमेशन दिले की हे जेवढे प्रश्न आहेत ते निकाली लावायचे. ज्या मोठ्या प्रमाणात महिला आल्या, ज्या मार्गदर्शन झालं ते एकदम उत्तम झालं. त्यांचं महिला सक्षमीकरण करणं हे एकदम चूल मूल याच्यातून बाहेर येणं आणि स्वतःचा रोजगार उपलब्ध करणं, एक आर्थिक कुटुंब आपलं सक्षम करणं, त्याच्यातून गावाचा विकास होणार आहे, गावामध्ये रोजगार वाढणार आहे, गावामध्ये अनेक रोजगार येणार आहे, त्याच्यामधून महिला सक्षमीकरण होणार आहे, त्याच्यामध्ये गावचं नाव मोठं होणार आहे. तालुक्यात पिंपळगाव हे नाव आहे ना, नाव कानाकोपऱ्यात गाजणार आहे. आणि जे महिलाचं जे नवीन उपक्रम आज राबवले गेले त्याच्यामधून महिलाला प्रतिसाद भेटला आणि त्याच्यामधून महिलाला प्रोत्साहन मिळाले म्हणून महिलाची खूप खुश होत्या. त्याने जे आपण 14 दिवसाचं इंटिमेशन दिलंय त्याच्यातून ते आम्ही आमच्या पूर्ण कागदपत्र गोळा करून हे पूर्ण फॉलोअप घेऊन तिने आपल्याला रोजगार कसा आणता येईल याचं मी कार्य करणार आहे. आणि त्याच्यामुळे मी स्वतः सरपंच नात्याने असं करणार, गावाचा विकास कसा होईल आणि आमच्या प्रत्येक घरातली महिला ही सक्षम कशी होईल याच्यावर पूर्ण पायाभूत हे करणार आहे. आणि मी स्वतः 9 ते 11 थांबून पेपर गोळा करून या सर्व महिलांचे प्रश्न मार्गी लावणार आहे.